राज्य शासनाचा आणि केंद्राच्या बजेटचा जर आपण अभ्यास केला तर जेव्हा अंदाजपत्रक मंजूर होतं त्यावेळेला विशेष प्रत्येक कामाकरता निधी वाटप केला जातो. त्यातले जिल्हा नियोजन मंडळाचं आर्थिक बजेट असतं ते ठरवलं जातं. त्याप्रमाणे ते पैसे वितरित होतात आणि तिथली जिल्ह्यातली कामं होतात. काही ग्रामीण विकासचे काही कार्यक्रम आहेत, रस्ते करणं, समाज मंदिर करणं किंवा ग्रामपंचायत कार्यालय बांधणे याकरता निधी आहे. पण तो वाटप करताना लोकप्रतिनिधी आमदारांच्या शिफारसीवर तो निधी वाटप केला जातो. म्हणजे त्या विधानसभा मतदारसंघाचा जो आमदार प्रतिनिधित्व करतो त्याच्या मतदारसंघात ते पैसे योग्य प्रमाणे वितरित होतील. पण त्यामध्ये जर काही आमदारांचे चेहरे बघून द्यायचे किंवा नाही द्यायचे हे जर ठरवायला लागलं तर मग ही असलेली प्रथा ही मोडकळीस येईल अशा प्रकारे आता घडलेलं आहे. विरोधी पक्षांच्या आमदारांनी केलेल्या शिफारसी त्याच्या मतदारसंघाकरता या सरसकट नाकारल्या गेल्या आणि त्याकरता काही आमदारांना न्यायालयाचा दरवाजा ठोठावा लागला. न्यायालयाने शेवटी आदेश दिले की नाही, असं चालणार नाही, तुम्हाला राज्यातल्या प्रत्येक जनतेला हा विकास निधीचा लाभ मिळाला पाहिजे. आणि त्यातून मग आता कोर्ट कचेरी चालू आहे. परंतु आमच्या विरोधात असलेल्या आमदारांना मी शिक्षा देणार निधी न देऊन वगैरे अशा प्रकारची मानसिकता झालेली आहे. त्यातला काही बदल होतोय थोडासा, पण महाराष्ट्रात असं कधी घडलं नव्हतं. आणि आता पक्षांतर घडवण्याकरता या सगळ्या उपाययोजना केल्या जातात हे दुर्दैवी आहे. मला वाटतं महाराष्ट्रातली जनता जेव्हा निवडणुकीला सामोरं जाईल किंवा हे आमदार जेव्हा निवडणुकीला सामोरं जातील आणि जनतेकडे पुन्हा जातील तेव्हा जनता त्यावर योग्य तो निर्णय घेईल. केंद्राचा भेदभाव बऱ्याच ठिकाणी चाललेला आहे. म्हणजे राज्य बघून आता आज किमान हमी किंमत वाढवली ती बरोबर निवडणुकीच्या तोंडावर वाढवलेली आहे. ज्या दिवशी किमान हमी किंमत ठरवायचा निर्णय घेतला त्याच वेळेला काय केलं तुम्ही वाट बघितली आणि निवडणुकीची आता सुरुवात झाली त्यावेळेला तुम्ही पुन्हा शेतकऱ्यांना खुश करण्याकरता काय निधी दिला. तर हा केंद्राचा भेदभाव चालूच आहे. म्हणून आम्ही ते केंद्राचं सरकार बदललं पाहिजे याकरता आग्रही आहोत. असंच प्रकरण राज्यातून देखील समोर आलं होतं. अगदी आता ज्यावेळेस शेवटचं सत्तांतर झालं, अजित पवार सत्तेत सामील झाल्यानंतर अनेक शरद पवार गटाचे आमदार असतील किंवा तुमचे आमदार असतील त्यांना निधी दिला गेला नव्हता किंवा काही जणांना निधी वाढवून दिला गेला होता. तुम्ही इतके दिवस झालं राजकारणात आहात, संसदेत तुम्ही काम केले, राज्याच्या राजकारणात काम केले, असं कधी महाराष्ट्रात घडलं होतं आणि याच्यावरती उपाय म्हणून तुम्हाला काय वाटतं, काय केलं पाहिजे? उपाय एकच आहे, सरकार घालवलं पाहिजे. कारण सरकारने विधी वाटपाचं एक अस्त्र उगारलेलं आहे आणि आम्हाला जे शरण येणार नाहीत किंवा आमच्याबरोबरचे सत्तांतर करणार नाहीत त्यांच्यावर आम्ही हे अस्त्र उगारू आणि तुमच्या मतदारसंघातील जनतेला आम्ही शिक्षा देऊ, तुम्हाला निधी न देऊन, हे तरी सूत्र अवलंबिलेलं आहे. खरं तर अपात्र आमदार संदर्भात निर्णय अजून काही झालेला नाही. मात्र मुख्यमंत्री आणि अध्यक्ष आहेत जे विधानसभेचे नॉर्वे यांची बंद दाराआड चर्चा झाली. त्यावरून खरं तर आता ही चिंताजनक आहे बैठक असंही व्यक्त केलं जात आहे. हे पहा, म्हणून मी काल एका वाहिनीला बोलताना मी म्हटलं होतं की हा पक्षांतर बंदी कायदा म्हणजे घटनेचे 10वे परिशिष्ट जे ज्याला आपण पक्षांतर बंदी कायदा म्हणतो हे संपूर्णपणे कुचकामी ठरलेला आहे. राजीव गांधींनी 1985 साली पक्षांतर बंदी कायदा आणला, एका चांगल्या उद्देशानं आणला. परंतु 2003 मध्ये त्यामध्ये वाजपेयी सरकार असताना अरुण जेटलींनी आमूलाग्र बदल केला आणि तो 2003 साली बदल केलेला पक्षांतर बंदी कायदा हा कुठलंही पक्षांतर रोखू शकलेला नाही. त्यावर काही अंतिम निर्णय लागत नाही. आता अत्यंत दुर्भाग्यपूर्ण गोष्ट आहे की 22 जूनला शिवसेनेची फाटाफूट झाली, पक्षांतर झालं आणि आज जवळजवळ 16-17 महिने झालेत, अजूनही आपल्याला निर्णय देता येत नाही. तिथल्या मतदारांना सांगता येत नाही की तुम्ही ज्या पक्षाला मतदान केलं होतं आणि त्या पक्षाचा आमदार निवडून दिला होता तो त्या पक्षातच आहे का नाही. हे जर आपल्याला न्यायव्यवस्थेला जर सांगता येत नसेल, आपल्या संविधानाला सांगता येत नसेल तर त्यामध्ये काहीतरी दोष आहेत. म्हणून माझी स्पष्ट मागणी आहे की मला म्हणजे खरं म्हणजे फार दुर्भाग्यपूर्ण वाटतं की आज सुप्रीम कोर्ट हतबल झालेलं आहे. कारण व्यवस्थेमध्ये जी
कायद्यामध्ये जी व्यवस्था आहे की विधिमंडळाच्या अध्यक्षांनी न्यायाधीशाच्या भूमिकेतून पक्षांतर झाले का नाही याचा निवाडा दिला पाहिजे. आता खटला कधी चालवायचा आहे ते त्यांच्या हातात आहे. म्हणजे 5 वर्ष खटला चालवला तरी काही त्यात कायदेशीर तरतूद नाही आहे. म्हणून दररोज सर्वोच्च न्यायालयाला ताशेरे ओढावे लागतात. पण ताशेरे ओढून कोणाचं समाधान होत नाही, त्यातून काही निर्णय बाहेर येत नाही. तर मला वाटतं की सर्वोच्च न्यायालयाने काहीतरी कडक भूमिका घेतली पाहिजे. अशा प्रकारे खटला न चालवण्यामुळं जो अप्रत्यक्षपणे पक्षांतर झालं नाही, पक्षांतर बंदी कायदा लागू होत नाही, त्यांचं सदस्यत्व रद्द होत नाही, याचा प्रयत्न चाललेला आहे. शेवटी विधानसभेचे अध्यक्ष हे एका पक्षाचे आमदार आहेत. त्या पक्षाने त्यांना तिकीट दिलेलं आहे, त्यांना निवडणुकीला उभे केलेलं आहे. ते त्या पक्षाच्या विचारधारेशी सहमत आहेत. त्यांची आपसात चर्चा झाली तर त्यामध्ये काही गैर मानण्याचं कारण नाही. पण ते न्यायिक प्राधिकरण किंवा ट्रायब्युनल म्हणून काम करण्याकरता अयोग्य आहेत असं माझं ठाम मत आहे. आणि ती व्यवस्था पार्लमेंटनी, संसदेने ताबडतोब ह्या पक्षांतर बंदी कायद्याला निलंबित करून नवीन कायदा आणला पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे. आता सरकारला करायचं ते काही करू शकतात, विशेष अधिवेशन बोलू शकतात. सरकारची इच्छा आहे का? पण माझी मागणी आहे आणि ती मागणी आहे सुप्रीम कोर्टाकडे की तुम्ही सरकारला आदेश दिले पाहिजेत की पक्षांतर बंदी कायद्याचं काहीतरी करा, की त्यातून काहीच निर्णय होत नाही आणि पक्षांतर थांबत नाही. बाबा, पुण्यातलं ससून रुग्णालयातलं पहिल्या दिवसापासून अगदी तुम्ही अपडेट घेताय. जो काही प्रकार घडला, ड्रग्ज सापडतात, ड्रग्ज मधला एवढा मोठा आरोपी पळून जातो, तो काल अटक होतो. अटक झाल्यानंतर त्याचं स्टेटमेंट आहे की मला पळवलं गेलं, मी पळवलं नाहीये. आणि यामध्ये गृह खात्याचं फेल्युअर आहे का, गृह आणि आरोग्य खात्याचं एक. आणि दुसरं, फडणवीस काल पुण्यात बोलताना असं म्हणाले की आता राज्यातलं मोठं ड्रग्जचं नेक्सेस बाहेर येईल, अनेकांची नावं येतील. या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. सत्तेत असताना तुम्ही हे करतात, मग गृह खातं फेल्युअर आहे असं वाटतं. नावं येतेच म्हटलं आणि त्याचबरोबर ते म्हटले की अनेकांची तोंडही बंद होईल. हे पहा, हे शेवटी गृह खात्याचं फेल्युअर आहे. एका मोठं ड्रग रॅकेट हॉस्पिटलमध्ये चालतं, त्याचा जो सूत्रधार असतो तो पळून जातो, तो पुन्हा सापडतो. मग रॅकेट मोठं बाहेर येणार आहे म्हणून गृहमंत्री म्हणतात. म्हणजे तुम्ही कशाची वाट बघताय? शेवटी कायदा आणि सुव्यवस्था आपल्या राज्यात प्रस्थापित करणं ही जबाबदारी राज्य सरकारची आणि विशेषतः गृहमंत्र्यांची आहे. या बाबतीमध्ये गृहमंत्रालय हे अपयशी ठरलेलं आहे. त्याची नैतिक जबाबदारी गृहमंत्र्यांनी घेणे गरजेचं आहे. पण ते आता नैतिक जबाबदारी वगैरे काही प्रश्नच राहिलेला नाही. कोणी जबाबदारी स्वीकारत नाही तर नैतिक कशाला स्वीकारतील. परंतु हे अत्यंत कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने अत्यंत दुर्दैवी आहे. आज कोणाचं नियंत्रण आहे का नाही माहिती नाही. सरकार कोण चालवतं आहे हे आम्हाला कळत नाही. मुख्यमंत्र्यांचा किती ताबा आहे, कोण उपमुख्यमंत्री काय करतोय, आणि त्यामुळं सगळं विचित्र चाललेलं आहे. आणि त्याला एकच उपाय आहे की सरकार जनतेनं हाकलून दिलं पाहिजे. बाबा, 2024च्या बाबतीतले प्रश्न आहे. खरं तर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आघाडीत आहेत, महाविकास आघाडीत. सीट्स शेअरिंगवरून काही वाद होण्याची चिन्ह आहेत. कारण काँग्रेसनं ज्या जागा 2 नंबरला होत्या ते उद्धव ठाकरे गट मागतील अशी इच्छा आहे. नाना पटोलेंच्या दिल्लीवाले देखील वाटलेत. काय नेमकं घडते महाविकास आघाडीत? अलबेल आहे का? हे पहा, 3 पक्षाची आणि मग काही छोटे पक्ष त्यात येतील आघाडी आम्ही इंडियाच्या छायाछत्राखाली ही निवडणूक लढवायचा प्रयत्न करतो. उद्देश एकच आहे की नरेंद्र मोदींच्या भाजपच्या आघाडीच्या विरोधामध्ये विरोधकांची एक व्यापक आघाडी असावी आणि एकाच एक उमेदवार उभा करावा. आता महाराष्ट्रामध्ये ठाकरे गट, शरद पवार गट आणि काँग्रेस यांची जेव्हा आघाडी होईल, जेव्हा आम्ही जागा वाटपाकरता बसू, तेव्हा अर्थातच आपल्या पक्षाची ताकद वाढावी असा आमच्यापैकी प्रत्येकजण प्रयत्न करेल. त्यामुळं घासाघीस होईल, वादावादी होईल. पण शेवटी आमच्यासमोर उद्दिष्ट एकच आहे की हे जर सगळं संपवायचं असेल, हा ईडीचा ससेमिरा, CBIचे केसेस किंवा अन्यायकारक निधी वाटप, तर हे सरकार घालवलं पाहिजे. त्याची सुरुवात लोकसभेपासून होईल. लोकसभेमध्ये पराभव झाला तर मग विधानसभेमध्ये काही आव्हान राहणार नाही. पण जर लोकसभेमध्ये आम्हाला पराभव स्वीकारावा लागला तर मग विधानसभा निवडणूकच होणार नाही, कारण मग पुन्हा लोकशाही राहणार नाही अशी माझी खात्री आहे. आणि त्यामुळे जागा वाटपामध्ये अडचणी येतील, स्पर्धा होईल, ओढाताण होईल. पण आम्ही शेवटी
एकाच एक उमेदवार उभं करू ही आमची खात्री आश्वासन आहे आपल्याला. आम्ही करायचा प्रयत्न करू आणि त्यामध्ये मीडियाच्या बऱ्याच बातम्या येतील. इथं फाटाफूट झाली, इथं बिघाडी झाली, तिथे येईल. ते लोकशाही ते अपेक्षित आहे. पण शेवटी आम्ही ही व्यापक आघाडी करून भाजपच्या विरोधात एकाच एक उमेदवार उभं करायचा प्रयत्न करणार आहोत. ललित पाटील प्रकरणाचा एक प्रश्न आहे. याच्यामध्ये राज्यातील मंत्र्यांचा सहभाग आहे असा सुद्धा आरोप काँग्रेस किंवा ठाकरे गटाकडून करण्यात येते. आणि काल ललित पाटील स्वतः असं म्हणाला की मला पळवलं गेलेलं आहे, मी पळून गेलेलो नाही, अनेकांची नावं माझ्याकडे आहेत. आता असं आहे की प्रकरणाचा शेवट काय होईल तुम्हाला काय वाटतं? पण अशा प्रकारची प्रकरणं जेव्हा येतात पुढं, आपल्याला आठवतं ते तेलगी प्रकरण आलं, मोठ्या मोठ्या नेत्यांची नावं घेतली गेली पण काहीच झालं नाही पुढं, ते प्रकरण झडपलं गेलं. तसं आता मला वाटतं सरकार जे सत्तेत सरकार आहे, जे गृहमंत्री आहेत शिंदे, फडणवीस, पवार सरकार आहे, ते सगळं प्रकरण दडपून टाकेल. कारण एक आरोप केला गेला आहे की उच्चपदीय मंत्र्यांचे यामध्ये संबंध आहेत आणि ते जर असतील तर ते उघड होणारच नाहीत, ते दडपले जातील. त्यामुळे जर नावं उघड झाली नाहीत तर ते प्रकरण उघड दडपलं गेलं का मुळातच ते मंत्री नव्हते आपल्याला कधीच कळणार नाही. त्यामुळे दुर्दैवी प्रकार आहे. 2024 मध्ये माढा लोकसभा मतदारसंघ पवारांनी लढवावा अशी एक इच्छा आहे. शरद पवार लढवा असं कार्यकर्त्यांना बोललं जाते. कालच्या एका लोकसभेच्या बैठकीत देखील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना बाबा तुम्हाला काय वाटते 24 मध्ये पवार पुन्हा रिंगणात? मी ह्याच्याबद्दल उत्तर देऊ शकणार नाही. हे उत्तर तुम्ही मला प्रश्न विचारता कसा काय मला माहीत नाही. तुम्ही राष्ट्रवादीच्या बद्दल विचारला पाहिजे, त्यांना विचारा किंवा पवार साहेबांना विचारा की ते काय करायचं ते ठरवतील, योग्य वेळी आपल्याला जाहीर करतील. मला त्याचं उत्तर देणं योग्य होतं. बाबा खरं तर गेले अनेक दिवसापासून मराठा आरक्षणाविषयी जरांगे पाटील फिरतायत. आजही आता पक्ष महाराष्ट्रात उद्यापासून त्यांचा दौरा आहे. राज्य सरकारला त्यांनी परत अल्टिमेटम दिले. राज्य सरकार आणि अगोदरपासून तुम्ही त्या बऱ्याच वर्षापासून आरक्षणाचा विषय सुरू आहे. कसं बघताय सगळ्याकडे प्रकरण मिळेल असं वाटतंय का किंवा आरक्षण मिळेल? हे पहा, मी मुख्यमंत्री असताना पहिल्यांदा मी अध्यादेश काढून जुलै 2014 मध्ये मराठा समाजाला 16% आरक्षण दिलं होतं. तर तुम्ही मला विचारताय म्हणजे माझा यामध्ये मी थेट संबंध असलेला माणूस आहे. पुढं ते आरक्षण टिकवलं नाही कारण नवीन जे सरकार आलं त्यांनी ते आरक्षण रद्द होऊ दिलं असा माझा अंदाज आहे. पण मी ज्या प्रकारे अध्यादेश काढला होता त्यामध्ये काही तांत्रिक त्रुटी असल्या तरी आमचा उद्देश असा होता की प्रशासकीय सेवेमध्ये मराठा समाजाची किती टक्केवारी आहे हे काढायचा आम्ही प्रयत्न केला आणि ती योग्य टक्केवारी आम्ही सादर केली होती. मला वाटतं गायकवाड आयोगाच्या वेळेला योग्य टक्केवारी निघालेली नाही, पण तो वेगळा विषय आहे. तर त्यामुळे मला असं वाटतं की आता आपण राज्य सरकारने आपल्या देशामध्ये आपल्या राज्यामध्ये एकच सरकार आहे. त्या सरकारचे मुख्यमंत्री शिंदे आहेत, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवार आहेत. त्या सरकारनं आपल्याला आश्वासन दिलेलं आहे की आम्ही 1 महिन्यामध्ये प्रश्न सोडवतो. त्यांना वेळ दिला पाहिजे. आता एका महिन्यामध्ये सोडवतो तर 1 महिना मला वाटतं 22 ऑक्टोबरला किंवा 24 ऑक्टोबरला संपेल. तोपर्यंत आपण वाट पाहिली पाहिजे. रत्नागिरीत ना काल एक मजेशीर विषय घडला. चंद्रशेखर बावनकुळे घरजोडा अभियानात होते, तुम्ही बघितलं असेल तो. त्यांनी जोरात विचारलं की तुम्हाला देशाचा पंतप्रधान कोण व्हायचं. स्थानिक नागरिकांनी राहुल गांधी असं उत्तर दिले. या उत्तराने बावनकुळे सुद्धा आवाज झाले होते. ते त्यांची ती स्टाईल आहे. ते कराडले आले होते. ते आपले सगळे कार्यकर्ते घेऊन दारोदारी फिरतात. तुमको कौन PM होना चाहिए, कोण पंतप्रधान पाहिजे. ते समाजचे व्यापारी माणसं असतील ते तर काय म्हणणार. सरकार राज्यात कोणाचं आहे, देशात कोणाचं आहे ते बोलतात. पण निवडणुकीच्या पेटीत काय घडणार आहे ते खरं असेल. आता कोण काय बोलतंय, मग तो राहुल गांधी म्हटलं किंवा मोदी म्हटले किंवा बावनकुळे म्हटलं काय, त्याला काय अर्थ नाही आहे. अशी काही पद्धत नसते. तुम्ही पक्षाची ध्येय धोरणं समजायला गेलं पाहिजे. बावनकुळ्यांनी नागरिकांनी उत्तर दिले त्यांना. ते आता देणार उत्तर. जिथं धाडस असेल नागरिक व्यापारी नसेल ते किंवा त्यांना काही सरकारशी घेणं देणं नसेल ते देतील. शेतकऱ्यांकडे गेलं तर देतील उत्तर तुम्हाला. ओबीसी समाजाचं जातनिहाय सर्वेक्षण आहे ते राज्य सरकारने करण्यास अनुमती म्हणजे पॉझिटिव्ह दर्शवलेले आहे. काय वाटतं तुम्हाला, खरंच ओबीसी मधून हे जातनिहाय सर्वेक्षण होऊ शकतं का? मराठा आरक्षणाचा मुद्दा आहे तो. जातनिहाय ओबीसीचं सर्वेक्षण करणं हा सर्व जातींचं करणं ही भूमिका पहिल्यांदा काँग्रेस सरकारनं UPA सरकारनं 2011 साली घेतली होती. पण काही कारणामुळं तो आमच्या वेळेला डेटा काही सायंटिफिकली करेक्ट नव्हता म्हणून थांबलं. पुढं मोदींनी निर्णय घेतला की हे जाहीर करायचं नाही. काही राज्यांनी निर्णय घेतला की आपण करून टाकायचं, जाहीर केलेलं आहे बिहार. मला वाटतं मूळ उद्देश असा होता की सामाजिक परिस्थिती पुढं लक्षात यावी, त्यातून विकास करताना आपल्याला योग्य ते निर्णय घेता येतात, हा त्याचा मूळ उद्देश होता. आरक्षण देणं हा उद्देश नव्हता. पण आता आरक्षणाची मागणी विविध समाजांची आहे.
त्यामध्ये कायद्याच्या चौकटीत बसून ते कसं बसवता येईल हे सरकारने विचार करायचा आहे. तर मराठा समाजाच्या आरक्षणाबद्दल काही त्यांनी वेळ मागितलेला आहे महिन्याभराचा, तो वेळ आता मला वाटतं तोपर्यंत ते सगळे मंत्रिमंडळाचे अधिकारी सगळे विचार करतायत. तर निश्चितच काहीतरी चांगलं मार्ग ते काढतील अशी अपेक्षा करूया. नाही काढलं तर पुढं काय करायचं आम्ही ठरवू. 2010चं जे प्रकरण आता बोरवणकरांच्या पुस्तकातून आलं त्यावेळेस तुम्ही नंतर मुख्यमंत्री होते, त्यांची बदली झाली त्या काळामध्ये, तर त्या प्रकरणाचं खरं तर कशा प्रकारे ते होतं किंवा त्यांची बदलीच्या वेळेस? आता मी यावर बरंचसं बोललेलं आहे. जुना प्रकार आहे, 10 वर्षापूर्वीचा आहे, 12 वर्षापूर्वीचा आहे. सगळंच काही लक्षात आहे असं नाही, पण ते पुस्तकाचं मी काही वाचलेलं नाही. पण जो संदर्भ मी आलेला आहे, पाहिलेला आहे, त्यामध्ये त्यांचा आरोप असा आहे की एक जमीन पोलीस खात्याची विक्री करावी, ती विक्री झाली आणि एका बिल्डरनी ती त्या निविदेमधून ती यशस्वीपणे जमीन त्याला मिळाली आणि त्यानंतर मग ती ॲग्रीमेंट झालं जमीन हस्तांतर करायचं. परंतु मग पोलीस आयुक्त असताना त्यांनी मी ही जमीन हस्तांतर करणार नाही असं काही भूमिका घेतली. पण त्याच्यापेक्षाही महत्त्वाची भूमिका की त्यांच्यावर कोर्टानं ईडीनं जी कारवाई केली 2G प्रकरणामध्ये आणि त्यांच्या सगळ्या प्रॉपर्टीज अटॅच केल्या, त्यामुळे ते प्रकरण तिथे थांबलं. त्यामुळे ती जमीन अजूनही पोलीस खात्याकडे सुरक्षित राहिलेली आहे. हा विषय आहे, हा त्यांनी पुस्तकात नमूद केलेला आहे. माझ्याकडे काही सगळे कागदपत्र नाही, माझ्या आधीचा विषय आहे. मी नोव्हेंबर 2010ला आलो, मला वाटतं काहीतरी 10च्या मे जून जुलै महिन्याचा काहीतरी प्रकार आहे. पण त्यामध्ये पुढं त्यांनी माझं नाव एका प्रकरणामध्ये घेतलेलं आहे की जेव्हा माझी बदली झाली, पुणे आयुक्त म्हणून 2 वर्ष त्यांनी काम केलं, त्यानंतर त्यांना त्यांची टर्म संपली आणि त्यांना दुसरी नियुक्ती पाहिजे होती, तेव्हा एक औपचारिकता म्हणून किंवा एक शिष्टाचार म्हणून मुख्यमंत्री कार्यालयाकडून किंवा गृहमंत्र्याकडून विचारणा होते उच्च अधिकाऱ्यांची, तुम्हाला कुठं जावंसं वाटेल. काहींची घरगुती परिस्थिती असते, तर त्यावेळेला त्यांनी पुण्यातच मला दिलं पदस्थापना, तर बरं होईल अशी विनंती केली. त्यांनी सुचवलं की एक जागा रिक्त आहे, CID प्रमुखाची जागा. तर अर्थात जेव्हा या उच्चपदस्थ नियुक्त्या होतात तर पहिल्यांदा एक पोलीस एस्टॅब्लिशमेंट बोर्ड असतं, जसे ACS होम किंवा म्हणजे गृहसचिव, नंतर DG पोलीस, डायरेक्टर जनरल पोलीस वगैरे अशा लोकांचं एक बोर्ड असतं आणि त्या बोर्डातून ते शिफारसी होतात, त्या गृहमंत्र्यांच्याकडं मंजुरीला जातात. त्यामध्ये काही बदल होतात थोडेफार आणि नंतर मग शेवटी ते मुख्यमंत्र्यांच्याकडे सहीला येतं. ही सगळी प्रक्रिया झाली. त्या प्रक्रियेतून त्यांना ते काही पद मिळू शकलं नाही, कारण ते पद मिळताना पॉलिटिकल एकमत देखील व्हावं लागतं. उपमुख्यमंत्री, पालकमंत्री, गृहमंत्री, मुख्यमंत्री हे वेगवेगळ्या पक्षाचे घटक असल्यामुळं हे सगळे निर्णय समन्वयाने घेतले जातात. आता त्यांनी काहीतरी त्यांच्या पुस्तकामध्ये पॉलिटिकल कंपल्शन असा शब्द वापरलेला आहे. तो शब्द माझ्या तोंडात गाठलेला आहे, तो मी बोललो का नाही मला माहिती आहे. पण उद्देश काय आहे की जेव्हा आपण आघाडी सरकार चालवतो तेव्हा महत्त्वाचे निर्णय हे समन्वयाने होतात. आता समन्वयामध्ये जे मला पाहिजे तेच निर्णय असं काही नाही, त्यातून निर्णय जो होईल तो होईल आणि त्यातून निर्णयामधून ते पद तुम्हाला देता येणार नाही असं त्यांना मला वाटतं गृहमंत्र्यांनी सांगितलं. पण नंतर पुन्हा माझ्या कार्यालयाने त्यांचा संपर्क साधला, ते देता येत नसेल कारण त्याला काही अडचणी आहेत, तर मग तुम्हाला इतर काय पाहिजे का, तर ते दुसरं पद रिक्त आहे असं सांगितलं गेलं की प्रेझेन्सचं पद खाली DG प्रेझेन्सचं पद रिक्त आहे, पुण्यातलं पद आहे. त्यांनी ते स्वीकारलं. तर हा त्यातला उल्लेख आहे. तर त्यामध्ये त्यांचा आरोप असा दिसतोय पुस्तकातून की मी त्या जमीन हस्तांतराला विरोध केल्यामुळं माझ्यावर आकस धरून मला हे पद दिलं गेलं नाही. हा त्यांचा आग्रह आहे. खरं खोटं आता गृहमंत्री नाहीत, त्यामुळे त्यांच्या वतीनं मला बोलता येणार नाही आणि किंवा उपमुख्यमंत्र्यांचा काही वकील नाही. त्यामुळे असं ते काय झालं ते त्यांचं ते सांगतील. त्यांनी सांगितलं मला वाटतं पत्रकार परिषद घेऊन काय झालं ते. त्यावेळेस दादांचा असं काय हस्तक्षेप वाढायचा का? पालकमंत्री जरी असले तरी सरकारमध्ये तुम्ही आघाडी सरकार होतं, अनेक वेळा तुमच्यामध्ये देखील वाद असल्याचं त्यावेळेस समोर आलेलं होतं ना. आमच्यामध्ये बिलकुल वाद नव्हता, पण आपली मतं असायची. शेवटी आघाडी सरकार असताना आपलं मत मांडणं, आपल्या पक्षाच्या हिताचं मत मांडणं किंवा तुमच्या दृष्टीनं राज्याच्या काय हिताचं ते मत मांडणं हा प्रत्येकाचा अधिकार आहे. उपमुख्यमंत्र्याचं आहेच आहे. तशा प्रकारे मी मतं मांडत असे. कधी आम्ही त्यांचं मत स्वीकारायचो, कधी नाही स्वीकारायचो. पण आघाडीमध्ये चालवण्याचा हा तर मतिदार तर तोच असतो की शेवटी लोकांचं हित झालं पाहिजे. वैयक्तिक हित कोणाचं न पाहता किंवा पक्षाचं हित न पाहता वैयक्तिक राज्याचं हित पाहिलं गेलं पाहिजे, त्यातून ते निर्णय होतात.
त्यामुळं मला त्या जमीन हस्तांतराच्या प्रकरणाची काही माहिती नाही आहे, माझ्या पुढं नव्हतं ते प्रकरण. मी आता थोडंसं वर्तमानपत्रात वाचून सांगितलेलं आहे. पण त्यांचा एक ग्रह झाला की मला ते पद मिळालं नाही, याचं कारण मी त्या जमीन हस्तांतराला विरोध केला असा त्यातून पुस्तकातून तो मतितार्थ निघतोय. तर त्यांचा अधिकार आहे ते काय लिहायचं काय नाही ते. यावर्षी राज्यात पाऊस खूप कमी पडलाय, दुष्काळजन्य परिस्थिती अनेक जिल्ह्यामध्ये आहे. सरकार अजून म्हणजे मनापासून लक्ष देत नाही आणि सरकारचं सगळं त्याच्यातच सरकार चालवायला आणि प्रशासन चालवायकडेच लक्ष नाही आहे, शेतकऱ्यांच्याकडे तर नाहीच नाही आहे. आज राज्यात दुष्काळ पडला आहे, आपल्याला माहिती आहे. पाणी टंचाई होईल, भयंकर पाणी टंचाई होण्याची शक्यता आहे. धरणं भरलेली नाहीत, माझ्या जिल्ह्यातली धरणं भरलेली नाहीत आणि त्यामुळे पिण्याच्या पाण्याचं संकट येईल. आता परतीचा पाऊस काही पडताना दिसत नाही आहे. पिकं तर गेलीतच. कुठेतरी शेतकऱ्यांना मदतीचा हात दिला पाहिजे, मदत घोषित केली पाहिजे, जिथं पाहिजे तिथं जनावरांच्या छावण्या उभ्या केल्या पाहिजेत. पण सरकारचं इकडे काही लक्ष नाही आहे. हे अत्यंत दुर्दैवानं नमूद करावं वाटतंय. त्याचबरोबर नाशिकच्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न अगदी आवर्जूनपणे घेतला गेला पाहिजे. केंद्र सरकारनं कांदा निर्यातकांच्यावर 40% निर्यात शुल्क लावून कांद्याची निर्यात जवळजवळ थांबवलेली आहे. हा कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्यावर प्रचंड मोठा अन्याय झालेला आहे. 4-5 वर्षातून एखाद्या वर्षी कांद्याला चांगले पैसे मिळतात काही ठराविक लोकांना. तुम्ही त्यांना त्यावेळेला जर बंदी करून टाकली तर मग त्यांची सरासरी बसणारच नाही आहे. शेतकरी मग कर्जबाजारीच होऊन राहणारं, आत्महत्याचं प्रमाण वाढतंय. त्यामुळे माझी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना आपल्या माध्यमातून विनंती आहे की ज्या प्रकारे नरेंद्र मोदी सरकारने 3 कृषी कायदे आणले, त्या 3 कृषी कायद्याचा कडाडून विरोध उत्तर भारतातल्या शेतकऱ्यांनी केला आणि ते कृषी कायदे नरेंद्र मोदींना परत घ्यावे लागायला भाग पाडले. तशा प्रकारे महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांनी, मग तो ऊस उत्पादक शेतकरी असो, कापूस उत्पादक असो, सोयाबीन उत्पादक असो, द्राक्ष उत्पादक असो, सगळ्या शेतकऱ्यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या मागं उभं राहिलं पाहिजे. जे मंत्री तुम्हाला दौरा करायचे त्यांना विचारलं पाहिजे की केंद्र सरकारनं कांद्यावर 40% निर्यात कर लावलेला आहे, तो रद्द करण्याकरता तुम्ही काय केलेलं आहे आणि जोपर्यंत तुम्ही तो कर रद्द करत नाही तुम्ही आमच्याकडे येऊ नका. अशा प्रकारे राज्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांनी एकजूट दाखवली पाहिजे, जी आपण दाखवत नाही. आम्ही सगळे त्यांच्या मागे आहोत, परंतु जी पंजाबच्या शेतकऱ्यांनी एकजूट दाखवून मोदी सरकारचा निर्णय हाणून पाडला, तशा प्रकारे मोदी सरकारचा 40% निर्यात कराचा निर्णय हा हाणून पाडला पाहिजे. त्याकरता महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांनी एकत्र आलं पाहिजे आणि जे शेतकऱ्याचं हित चिंततात त्या सर्व राजकीय कार्यकर्त्यांनी एकत्र आलं पाहिजे आणि सरकारला भाग पाडलं पाहिजे. आणि महाराष्ट्रातल्या मंत्रिमंडळानं सगळ्या मंत्रिमंडळानं जाऊन दिल्लीला बसलं पाहिजे आणि पियुष गोयल आणि नरेंद्र मोदी यांना तो निर्णय फिरवायला भाग पाडलं पाहिजे. पण ते होत नाही. शेवटचा एक काल राहुल गांधींनी प्रेस घेतलेली होती. अदानींच्या विरोधात त्यांनी पुन्हा एकदा गंभीर आरोप मध्ये केलेले आहेत. पण काही दिवसांपूर्वी शरद पवारच अदानींच्या एका कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले होते. तुम्ही राज्यामध्ये महाविकास आघाडी म्हणून एकत्र आहात, कुठेतरी कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमावस्था किंवा तुमच्यामध्ये काही संभ्रमावस्था अशा पद्धतीची आहे का की अदानींच्या फेवरमध्ये शरद पवार कायम राहिलेले आहेत पण तुम्ही सातत्याने विरोध करता? हा प्रश्न केंद्र सरकारच्या अखत्यारीतला आहे. लंडनच्या एका जगप्रसिद्ध वर्तमानपत्राने फायनान्शियल टाइम्सनी एका पूर्ण पानामध्ये गौतम अडाणींनी इंडोनेशियामधून कोळसा आयात करून इथल्या इलेक्ट्रिसिटी बोर्डांना कसा महागात विकला आणि त्यामुळं वीज ग्राहकांना कसे जास्त पैसे भरावे लागले हे सविस्तर वर्णन, पुराव्यानिशी वर्णन दिलेलं आहे आणि तो मुद्दा राहुल गांधी यांनी उपस्थित केला होता. हा निर्णय शरद पवारांच्या हातातला नाही आहे का त्यांचे वैयक्तिक काही संबंध असतील घरगुती, तो प्रश्न नाही. त्यांचा गुन्हा काही थांबत नाही किंवा ते निर्दोष साबित होत नाही. हा निर्णय नरेंद्र मोदींनी घ्यायचा आहे आणि नरेंद्र मोदी यांचे गौतम अदानीबरोबर जे मधुर संबंध आहेत त्यातून त्यांना हे संरक्षण मिळते. त्यामुळं कायदा पाळला गेला पाहिजे. त्यांनी कायद्याचं उल्लंघन केलं असलं, त्यांनी कोळशाच्या आयातीमध्ये काळाबाजार केला असला, त्यामुळे जर महाराष्ट्रातल्या वीज ग्राहकांना जर जास्त दर द्यायला लागला असता तर त्याच्याबद्दल आंदोलन करणं गरजेचं आहे.
मला वाटतं शरद पवार कुणाला भेटले त्यामुळे हा काही प्रश्न निरस्त होत नाही. गौतम अडाणींना हे उत्तर द्यावं लागेल. त्याच्यापेक्षा जास्त नरेंद्र मोदींना उत्तर द्यावं लागेल की फायनान्शियल टाइम्स नावाच्या आंतरराष्ट्रीय वर्तमानपत्रांचे आरोप केलेले आहेत, पुराव्यानिशी आरोप केले आहेत, त्याबद्दल नरेंद्र मोदींचं काय म्हणणं आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.